अजब रमा राघवची जोडी. हे काय, रमाने यात चेंजेसच नाही केलेत. सगळे प्रिंट आउट चुकीचे आहेत. रमा 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 हे फाईल बघ ना जरा. ओके. हॅलो रॅम्स, कुठे हरवली आहेस? कुठे कुठेच नाही. खरं खरं सांग रॅम्स, तू ना हल्ली राघव सरांच्या थॉट्स मध्ये असतेस ना? नाही, अजिबात नाही. काहीतरीच काय, तू ना राघव सरांच्या प्रेमात फुल बुडालीस. व्हॉट? नेहा, तू काही वाटेल ते बडबडतेस. गप्पा म्हणजे शाळा बुके. ओके ओके बरं, तू मला गप्पा बसवशील ग, पण स्वतःपासून कसं लपवशील? रमा, तुझ्या ना सगळ्या ऍक्शन्स हेच सांगतायत की तुला लव्ह एरिया झालाय. ऍक्शन्स म्हणजे असं काय केलंय मी? बघ ना, तू हल्ली खूप लॉस्ट असतेस. आता आजच घे ना, ह्या प्रोजेक्ट फाईल मध्ये इतक्या मिस्टेक्स आहेत, पण तू सगळ्या न बघता ओके म्हणालीस. रमा, तुझं आजकाल कशातच लक्ष नसतं. सतत राघव सरांच्या डेस्क कडे बघत असतेस. ते नसतील की तू रेस्टलेस होतेस, आणि ते जेवले नाहीत तर तूही जेवत नाहीस. अगं अजून किती सायन्स सांगू? नाही, हे बघ, असं खरंच काही नाहीये. तू ना परत खोटं बोलतेस माझ्याशी. रमा, आता ना तू ही गोष्ट ऍडमिट कर की तू खरंच राघव सरांच्या प्रेमात पडलीयस. आणि लवकरात लवकर तू त्यांना सुद्धा हे सांगून टाक. हे एक मिनिट. नेहा, राघव सरांना सांगण्यासारखं काही नाहीये. कंट्रोल युअर इमोशन्स प्लीज. काय चाललंय तुझं? थांब जरा. ओके, मी माझे इमोशन्स कंट्रोल करते, पण तू तुझे इमोशन्स कंट्रोल नको करूस. रमा, हे बघ, स्वतःच्या मनाला असं फसवू नकोस. हे बघ, राघव सरांना ही गोष्ट सांगायला उशीर केलास तर हू नोज काय होऊन बसेल. रमा, अगं, तू आणि राघव सर एकदम परफेक्ट कपल आहात. अगदी मेड फॉर इच अदर. हॅशटॅग रमा राघव आता खरा होऊ दे, कारण आम्हाला सगळ्यांना दिसतंय की तुझ्याही मनात तेच आहे. बरं, ही फाईल घे. रमा, आता थोड्या वेळासाठी ना राघव सरांच्या थॉट्स मधनं बाहेर आलीस तरी चालेल. नाही म्हणजे प्रोजेक्ट फाईल मध्ये करेक्शन्स आहेत ना, तेवढी कंप्लीट कर. नाहीतर आपले राघव सर, ओह सॉरी, तुझे राघव सर चिडतील. नेहा, गप्प बसा. शटअप यार, जा तुझं काम करतात. मार खाशील तू आता. बरं.
रमा, आता ना तू ही गोष्ट ऍडमिट कर की तू खरंच राघव सरांच्या प्रेमात पडलीयस. हे बघ, राघव सरांना ही गोष्ट सांगायला उशीर केलास तर हू नोज काय होऊन बसेल. हॅशटॅग रमा राघव आता खरा होऊ दे. काय हवंय? काय आता अजून मला कामाला लावायचंय का? बस नाही झालं? लावण्यताई, मी तुमच्याशी नीटपणे बोलायला आले. पण मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाही. ओके? तुम्हाला चांगलंच माहिती आहे लावण्यताई, तुमचा असा व्हिडिओ काढणं, मग त्या व्हिडिओची तुम्हाला भीती घालणं, हे सगळं माझ्या स्वभावात अजिबात बसत नाही. आपण एकाच घरात राहतो ना, आपण एकाच कुटुंबाचा भाग आहोत. मग असं असताना आपण एकमेकांवरतीच कुरघोड्या करायच्या? अरे वा, अचानक ही अशी उपरती कशी काय झाली? मगाशी वेगळा सूर होता. तो सूर गिरीशची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी होता आणि हाही. लावण्यताई, मी तुम्हाला विनंती करते, अशोक भाऊजींची फाईल परत द्या. हो, निदान गिरीशसाठी तरी माझा ऐका प्लीज. त्यानंतर तुम्हाला जो काही राग काढायचा तो माझ्यावर काढा, पण आत्ता मला फाईल द्या. ती फाईल तुला परत मिळणार नाही. जा जा, काय करायचं ते कर. आणि हे असे हात जोडून हा जो काही मेलो ड्रामा करतोस ना फालतू, तो माझ्यासमोर करू नकोस. गिरीश समोर चालतो तू, त्याच्या समोर करायचं ते. ओके? नाउ गेट आउट. कळलं नाही का तुला मी काय बोलले? गो आउट. मी एक शेवटचा प्रयत्न करून बघितला होता, पण तुम्हाला सरळ बोललेलं कळतच नाही. हरकत नाही, मी तुम्हाला आज रात्रीपर्यंतची मुदत देते. आज डिनरच्या वेळेपर्यंत तुम्ही तुमची चूक मान्य करून ती फाईल परत द्यायची. आणि तसं नाही केलं, रमा मॅडम आता अगदी घरातल्याच एक होऊन गेल्या. सगळ्यांचा आनंद वाढवतात त्या. मला खरं सांग, हा, तू राघव सरांच्या प्रेमात बिमात नाही ना पडलीस? मग हे तू इकडे तिकडे बघून का बोलतेस? माझ्या डोळ्यात बघून बोल ना, कारण आपल्या मनात एक असतं आणि ओठांवर एक असतं ना, तेव्हा आपण अशी नजर चोरतो. म्हणजे तू माझ्याशी खोटं बोलत असशील, पण तू आत्ता स्वतःशी खोटं बोलतेस असं नाही वाटत तुला? राघव सर तर कामात बिझी आहेत, त्यांचं माझ्याकडे लक्ष पण नाहीये. त्यांना माझ्याबद्दल काय वाटत असेल? जे मला त्यांच्याबद्दल वाटतंय तेच की काहीच नाही?
हे बघ, मी आजारी होतो तेव्हा आपल्याला नाईलाज होता, पण आता भेटायचं असलं तर बाहेर भेटू, इथे नको. आणि तुझ्याबद्दल कोणी चुकीचं बोललेलं मला अजिबात आवडणार नाही. मी जे अनाथ आश्रमात शिकलो तिथे कितीतरी मुलांना शिकताना यायचं. मी माझ्या पगाराचा 25% भाग अनाथ विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी देणार. मी एक रिक्वेस्ट करू, तुम्ही प्लीज मला अरे रोहित म्हणा. श्रुतीचा मेसेज, पण मी तो ओपन करत नाही. ती ब्ल्यू झालेली दिसली नाही की तिचा जीव वर खाली होईल, मग ती माझ्याशी बोलायला आणखी तडपेल. ताई, अगं लवकर राईट साईडला जा, मारून टाकी ना नाहीतर मी तुला. थांब, मी बूस्टर वापरतो. थांब. नाही अभि. नो यार, नो. चीटिंग करतो. कोणतरी हारलं, कोणतरी हारलं, कोणतरी हारलं, कोणतरी हारलं, कोणतरी हारलं. काय चाललंय? किती गोंधळ आहे. ऑनलाईन गेम खेळतात, गोंधळ चाललाय नुसता मगाचपासून. काय लावण्या, मुलं खेळतायत म्हणल्यावर एवढा गोंधळ होणारच ना. अरे त्या अभिचं ठीक आहे, हं? पण हिचं काय, कलकलाट करत खेळ खेळण्याचं वय आहे का हिचं? नॉनसेन्स. कसं आहे ना लावण्या, आरुषी घराच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये हाताची घडी घालून गप्प उभी राहिली ना तरी सुद्धा तुला तिचा त्रास होणारच. जाऊ दे ना गिरीश, तुम्ही उगाच शब्दाला शब्द वाढवू नका. तुम्ही पाणी प्या, मी तुमच्यासाठी कॉफी आणते. झालं हिचं सुरू. लगेच गिरीशच्या पुढे पुढे त्याचं अटेन्शन मिळवायला. रोहितने अजून माझा मेसेज कसा नाही वाचलाय? माझं नेट सुरू आहे ना? रोहित इतका कशात बिझी असेल? त्याची तब्येत परत बिघडली नसेल ना? येस, माझा प्लॅन कधीच फेल होत नाही. हॅलो, कसा आहेस तू? मी तुला मेसेज केला होता, बघितला नाहीस तू. तब्येत ठीक आहे ना तुझी? तसा ओके आहे मी, पण मग तुझा आवाज असा थकल्यासारखा काय येतोय? थोडा विकनेस आहे अजून, पण तू काळजी नको करू, मला बाकी काही होत नाही. मी जरा काम करत बसलो होतो ना, म्हणून फोनकडे लक्ष नाही गेलं. कामापुढे मला कधीच काही दिसत नाही ग. वर्क इज वर्कशिप फॉर मी.
गिरीश, मला ना तुम्हाला माझ्या मोबाईलमध्ये काहीतरी महत्वाचं दाखवायचंय. महत्वाचं आहे म्हणतेस तर आत्ताच दाखव की. दाखवते. आणि घाई कसली एवढी? मी तुमच्यासाठी आधी कॉफी आणते. आलेच. आई, तू बाबांना काय दाखवणार आहेस? खरंच लावण्य आंटीचा व्हिडिओ दाखवणार आहेस का तू? आरुषी, तुला माहित नसतं असं या घरात काय आहे? तुझ्या लहानपणापासून या घरात सगळं घडतं ते तुला माहिती असतं. अगं आई, मग मला सांग ना, तू तो व्हिडिओ बाबांना दाखवणार आहेस का? मला माहितीये, तू कितीही बोललीस ना तरी लावण्य आंटीला त्रास होईल असं तू काहीच करणार नाहीयेस. ती तुझ्याशी कशीही वागली तरी तू गप्पच बसणार आहेस. पण आता तसं करू नकोस आई. तो व्हिडिओ तू बाबांना दाखव. आई, तू तो व्हिडिओ बाबांना दाखव. अगं मग जे होईल ते होईल. आरुषी, तू अभिबरोबर खेळत होतीस ना मगाशी गेम, जा तू खेळायला जा. अगं तू अजूनही लावण्य आंटीला का पाठीशी घालतेस आई? तुला तिच्या चुका दिसत असून सुद्धा तू बाबांपासून का लपवतेस? तू आजही गप्पच बसणार आहेस का आई? आरुषी, मला तुझा त्रागा कळतोय. हे बघ, तू यात नको पडूस. मी काय करतेय हे मला कळतंय आणि त्याचे परिणाम काय होतील हेही मला चांगलंच माहितीये. वा, म्हणजे तू तो व्हिडिओ बाबांना दाखवणार नाहीयेस तर फक्त बोलतेस. श्रुती, बिझी आहेस? नाही असं काही नाही, मैत्रिणीशी चॅट करत होते. बोल ना. अच्छा, मैत्रिणीशी चॅट करत होतीस की एका मित्राशी चॅट करत होतीस? रोहितशी बोलत होतीस ना श्रुती? एक खरं खरं सांग श्रुती, फक्त रोहितशी चॅटिंग करत होतीस ना? अगं नाही ग. हा, आणि आत्ताच नाही, हल्ली तू रोजच रोहितशी चॅटिंग करत असते, हो ना? अगं नाही ग. तुला काय वाटलं माझ्या मैत्रिणी नाही आहेत? मी त्यांच्याशीच बोलत होते. अच्छा, असतील ना, तुझ्या खूप मैत्रिणी असतील. पण मला सांग, कुठल्या मैत्रिणीशी बोलताना तू अशी ब्लश करतेस? ओह माय गॉड श्रुती, अगं तुझे गाल बघ कसे रेड रेड झालेत. ए, तुला रोहितची आठवण येते म्हणून का? हा, ए श्रुती, चल पटकन सांगून टाक मला. तू माझ्याशी एकदम बिंदासपणे सगळं शेअर करू शकतो. सांगून टाक मला की तू 24/7 रोहितचाच विचार करत असतेस, हो ना? अगं त्याच्या आठवणीतच असता तो आता. ए श्रुती, ऐक ना, मला एकदम खरं खरं सांग, तुला तो रोहित आवडायला लागलाय का? मला नाही माहिती. पण तू लाजतेस त्याच्यावरून मला माहित आहे की तो तुला आवडतो. पण श्रुती, तुम्ही असे फार एकमेकांना ओळखत नाही ना? तुमची भेट नवीनच आहे. अगं रमा, कधी कधी तुम्ही एखाद्या माणसाला किती दिवस ओळखताय हे महत्वाचं नसतं. तुमचं मन तुम्हाला काय सांगतंय हे जास्त महत्वाचं असतं. पण श्रुती, मी तुझ्यापेक्षा वयाने फार मोठी नाही आहे, थोडीशीच मोठी असेल. पण मला तुला एक ॲडवाईस द्यावीशी वाटते. हे बघ, तू जे काय करशील ना ते प्लीज सांभाळून कर. श्रुती तर त्या रोहितमध्ये कम्प्लीट अडकली आहे आणि हिला तो मुलगा चांगलाच वाटणार. पण तो मुलगा खरंच चांगला असेल ना? तू श्रुतीवर लक्ष ठेवशील